की ही लेफ्ट राईट सेंटर विंटरची लढाई नाही, ही बॉटम आणि अपची लढाई. नीट पेपर हे पार्टी फंडिंगसाठी हे फोडत असतील. जसं मी JNUचा स्टुडंट होतो, आम्हा लोकांना तर अगोदरपासून अँटी नॅशनल तुकडे तुकडे गँग म्हणतात. तुझ्या बाबांना वाटत होतं की पोलिसच वाचवलं आम्हाला त्यांच्या हे, आणि यांनीच आम्हाला मारलंय. एक भीती गेली आहे पोलिसांपासून, मार खाऊन. लय मारलं हो, लय मारलंय. तो आपला पंढरपूरचा तर पांडुरंग आहेच, पण या जनतेत पांडुरंग आहे. जनताला जर तुम्ही माहित असेल तर हे पहिलं पहा नाही ना, मग देवाकडे देऊ आपण. देवाला साकडे घालून देवा हे काय चाललं आपल्या. जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनात मी आहे. माझ्या मागे तुम्हाला जंतर मंतरवरचा हा स्टेज दिसतोय, जिथे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला एक मराठी मुलगा जो अमेरिकेतनं इथं आला, भारतात आला आणि या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करतो आहे. जशी एक कहाणी इथे अभिजित दिपके या मराठी मुलाची सापडते, तसेच आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेले मराठी मातीतले काही आणखी तरुण सापडतात, जे कदाचित अभिजितने उभ्या केलेल्या चळवळीने भारावून गेले. कदाचित सोनम वांगचूक यांच्या उपोषणानं त्यांच्या मनात काहीतरी वाटलं. कदाचित इथे जो लाठीचार्ज झाला त्या अन्यायाविरोधामध्ये आपण उभं राहावं असं त्यांना वाटलं, आणि ते सगळे इथे आलेले आहेत. कोणी कुठून कुठून आले, अनेकांशी बोललो. कोणी सांगतं आईने लाडक्या बहिणीतनं जे पैसे योजनेचे आले होते त्यातले पैसे माझ्या हातात दिले. मजुरी करणाऱ्या वडिलांनी तिकिटीचे पैसे दिले, ते पैसे घेऊन इथे आलो. कोणी मुंबईतनं आलेलं आहे, ते म्हणतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथनं जाणार नाहीत. अनेक जण जे इथे भेटतात त्या प्रत्येकाची एक एक कहाणी आहे. अशा काही मराठी मुलांशी आपण बोललो आहे. ते मराठी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ. जाऊयात जंतर मंतरवरती, फिरूयात. ही मुलं काय सांगतात ऐकूयात. बांगड्या कानातले असं सगळं घेऊन एक पोस्टर बनवलंय आणि सुशांत जाधव असं नाव दिसतंय, म्हणजे बहुतेक मराठी असेल. सुशांत, कुठनं आलायस? मुंबई. मुंबईतनं आलायस. आणि कधीपासून इथे जंतर मंतरवर आहेस? 4 दिवस झाले. 4 दिवस. म्हणजे तू लाठीचार्ज झाला हो, तेव्हा होतो मी इकडे. तेव्हा इथंच होतास? ओके. आणि मग त्याच्यानंतर परत गेला नाहीस, इथनं बाहेर नाही पडला? नाही गेलो नाही. पण तुला मग काही त्यावेळेला त्रास झाला, लागलं? हो, जे चेंगराचेंगरी झाली तिकडे मी होतो, आणि पोलिसांचे मार आम्ही पण खाल्लेत. पण ते बोलतात ना की एक भीती गेली आहे पोलिसांपासून, मार खाऊन, आणि एक जिद्द राहिली की आम्ही इथे आहोत, इथेच राहणार, रेजिग्नेशन घेतल्याशिवाय जाणार नाही. आंदोलनामध्ये हा आलाय, पुण्यावरनं आलाय. मी म्हटलं सरदारजी आहेस का? तर म्हणतो नाही, मी रोज वेगवेगळा वेश करतो, आज सरदारजीचा वेश आहे. आणि मराठीतच बोलणारे, अर्थात कात्रजवरनं आलाय. कधीपासून आंदोलनाचा भाग आहेस आणि अशी रोज वेगवेगळी वेशभूषा का करतोस? मी 20 तारखेला जेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर मला ह्या गोष्टी बघवल्या नाहीत. मग 20 तारखेला मी संध्याकाळी ट्रेनला बसलो. देन मी 21ला इथे पोहोचलो. 21 पासून थ्रू आउट आहे, आणि जोपर्यंत आता आमचा विजय होत नाही तोपर्यंत मी काय घरी जाणार नाहीये. हे आमच्यासारखे जे जेनझी आहेत ते फ्रस्ट्रेशनमध्ये, फॅमिली टेन्शनमध्ये हे वाम मार्गाकडे चालले आहेत. त्यामुळे तुम्ही पाहत असाल की आपल्या पुण्यामध्ये जे गुन्हेगारीचं आत्ता प्रमाण वाढलंय, तर त्याचा मी संपूर्ण दोष हा सरकारवर देतो. तुम्ही रोजगार द्या, तुम्ही पोटासाठी रोटी द्या, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी करणारा युवक दिसणार नाहीये. आज जे आपण बघतोय गुन्हा, जो पुण्यामध्ये गुन्हे, कोयता गँग वगैरे जे बोललं जातंय, तर त्यामध्ये जे असणारे युवक आहेत ते 16 ते 21 वयोगटातील आहेत. तर त्यांना त्या गोष्टी कशामुळे आहेत की फॅमिली टेन्शन आहे, एज्युकेशन आहेत, आज बॅचलर्स आहेत, मास्टर्स आहेत, पण रोजगार नाहीयेत. तू कुठल्या पक्षाला रिप्रेझेंट करतोस का, नाही. किंवा कुठल्या संघटनेला रिप्रेझेंट करतोस का? मी हे यासाठी विचारतोय कारण आता अनेकांना असं वाटू लागलेलं आहे की या आंदोलनामध्ये जे कोणी सहभागी होतात त्यात अनेक पक्षाच्या विचारधारेचे सुद्धा लोक आहेत, आणि त्यामुळे आपला अजेंडा घेऊन प्रत्येकजण येतोय. तुला म्हणून मी हा स्पेसिफिक प्रश्न विचारतो. असं कसं असू शकतं? म्हणजे एखाद्याला तुमच्या विचारांचा आरसा दाखवला तर तो तुमचा विरोधक कसा ठरू शकतो? सत्ताधारी कोणी असो, आम्ही सर्वसामान्यांची मागणी एवढी आहे, कालही मागणी तेच होती, आजही मागणी तेच आहे
की तुम्ही रोजगार द्या. मला तर पर्सनली असा आरोप वाटतोय की हे नीट पेपर हे पार्टी फंडिंगसाठी हे फोडत असतील. का तर यातून येणारा बक्कळ पैसा, अमाप पैसा, हे जे श्रीमंत लोक स्वतःच्या मुलाला चांगल्या चांगल्या कॉलेजमधून फक्त डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी हे पेपर फोडण्यासाठी जे पैसे देत आहेत, हे पार्टी फंडसाठी हे सरकार गोळा करत असून त्याचा दुरुपयोग करून परत सत्तेत येण्यासाठी आमच्यासारख्या सगळ्या म्हणजे सर्वसामान्य युवकांना आणि आणि नीटचं जे प्रकरण आहे, हा जे म्हणतोय, मला त्यातनं जो मुद्दा लक्षात येतोय की जे आपण म्हणतो की सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, त्याच्याकडे जात होतं का, अशी शंका या निमित्तानं आता ही सगळी तरुणाई आपल्याला उपस्थित करताना दिसते. आणि हे जे सगळे मुद्दे आहेत ते आता हे आंदोलन एका वेगळ्या उंचीवरती घेऊन चाललेलं आहे, एका वेगळ्या प्रश्नांवरती घेऊन चाललेलं आहे. आणि हे प्रश्न नीट, शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्ज आणि याच्या पलीकडे जाताना आपल्याला दिसत आहेत, जसजसे वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणी जंतर मंतरवरती येऊ लागलेले आहेत. पुढे जाऊ, आणखी काही लोकांशी बोलूया. महाराष्ट्रातनं आलेला आणि इथे जंतर मंतरवरती भेटलेला हा आणखी एक मित्र आहे, चेतन मरकाम असं त्याचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातला आहे. आई वडील दोघंही मजुरी करतात. तो स्वतः BScच्या फायनल इयरला शिकतोय. 20 तारखेपासून इथे आहे, 4 दिवस झालेले आहेत. मला सांग, यवतमाळवरनं थेट दिल्लीला यायचं, जंतर मंतरवरती आंदोलनाला बसायचं, हे का वाटलं तुला? सर, आता आपण बघितलं आहे की पूर्ण देशाच्या भागातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या वयाचे मुलं लोक येत आहे सपोर्ट करायला. तर मी विद्यार्थी असल्यामुळे माझ्या पण मनात एक जिद्द होती की सगळ्यांना आपण सपोर्ट करावा, त्यासाठी मी आलो. पण इथे घरापासून एवढ्या लांब येणं, त्यात तो खर्च पण आहे, नाही म्हटलं तरी. म्हणजे तुझी घरची परिस्थिती मी समजू शकतो, त्यामुळे खर्च पण आहे. कुठून आणलेस पैसे? घरचे काय म्हणाले? सर, मी घरच्यांना स्पष्ट सांगितलं की जिथे आंदोलन चालू आहे दिल्लीला, तिथे सगळे विद्यार्थी मित्र माझे असं आंदोलन करत आहे, मी पण जावं. तर त्यांचा फुल सपोर्ट आहे मला. त्यांनी म्हणे तू जा, आंदोलन कर, राहा तिथे आणि सगळ्यांची मदत कर. घरच्यांनी ते व्हिडिओ बघितले असतील, सगळे भयंकर व्हिडिओ आहेत जे सगळे समोर आले. तू इथे येऊन सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, ऐकल्या बघितल्या. घरचे घाबरले नाहीत? हां सर, घरचे, आता मी घरी कसा एकटा मुलगा असल्यामुळे घरचे घाबरले. एकटाच आहे, तरी पण घरचे घाबरले. तरी पण मी घरच्यांना म्हटलं मी इथे एकटा नाही आहे, माझ्यासोबत लाखो विद्यार्थी आहे, त्यांनी माझे बहीण भाऊ म्हणून उभे राहणार. मूळचा पुण्याचा असलेला आणि या आंदोलनाचा भाग होण्यासाठी इथे आलेला अस्लम माझ्या बरोबर आहे. त्याला विचारूयात, तो इथं का आलाय, का आलायस? म्हणजे अकाउंटेबिलिटीला एक म्हणजे गव्हर्नन्सला चेक ठेवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. तू असा जो व्हिडिओ बघितल्यानंतर आलेला आहेस, मग तुला भीती नाही वाटली का? त्यांची भीती कदाचित मेली असं मी समजतो, तुला भीती नाही वाटली का? नाही, खरं तर अगोदर भीती वाटत होती, जाऊ का नको. पण एकदा ते बघितलं ना, लाठीचार्ज झाला आणि रक्त आलेलं, मग म्हणलं आता तर आपल्याला जावं, म्हणजे गेलंच पाहिजे. कारण की आता जर आपण तिथं नाही गेलो तर मग आपण आपल्या कुठेतरी कॉन्शियन्स सोबत कॉम्प्रोमाइज करतोय. कारण की आपल्यासाठी सगळ्यांसाठी जर कोण मार खात असेल आणि आपण त्याला त्याच सिच्युएशनमध्ये एकटं सोडून देणं, म्हणजे हे आपली म्हणजे कॉन्शियन्सची डेथ आहे. तू कुठल्या पक्षाचा आहेस का? नाही. कुठल्या विचारधारेचा आहेस का? नाही. बरं, मग मला सांग, तुला काय दिसलं इथे येणारे लोक हे कोण आहेत, काय येत आहेत? म्हणजे बाहेर बरीच अशी चर्चा चालू आहे की इथं लेफ्टने हायजॅक केलं, राईटवाले मध्ये घुसणार आहेत, असं तसं. पण मला असं वाटतंय की ही लेफ्ट राईट सेंटर विंटरची लढाई नाही, ही बॉटम आणि अपची लढाई. जो खालचा तबका आहे ना, इथं तुम्हाला काही लय मोठ्या घरची पोरं म्हणजे अशी काही तुम्हाला दिसणार नाही. लय लांबून जनरलच्या डब्यामध्ये रेल्वेमध्ये बसून काहीतरी आपलं भाकरी, लोणचं बिंचं, कांदा बिंदा आपलं घेऊन काहीतरी, हो, ते इथं आलेले. आणि ही त्यांचं म्हणजे एक मोठेपण आहे की त्यांनी ही लढाई त्यांच्या अंगावरती घेतली. कारण की स्टेट ॲपरेटसच्या विरोधात जाणं ही सोपी गोष्ट नाही, आणि ते पण दिल्लीसारख्या ठिकाणी जिथं एवढं ब्रुटल लाठीचार्ज झालं तरी लोक येत आहेत, जथ्थेच्या जथ्थे येत आहेत. त्याच्यामुळे हे आपण कुठंतरी आतमध्ये बघितलं पाहिजे की ते जे एक सायकोलॉजिकल डॉमिनन्स जो होता एवढे दिवस लोकांवरती की नाही भाऊ, आपण नाही करू शकत, आपण नाही विरोधात जाऊ शकत,
तो कुठंतरी एक ब्रेक झाला. हाँ युग है ना, मैं अगर सत्ता में होता, मैं सत्ता में रहा हूँ, मुझे पता है कैसे क्या होता. पहिले नागपूरला घरी होतो, मग आता 20 तारखेपासून जेव्हापासून हे सुरू आहे तेव्हापासून रेग्युलर येत आहो. हा, तिकडे स्टॉल वगैरे लागली आहे पेंडलमध्ये. चार्ज झाला तेव्हा तू हा, होतं माझ्या पायाला वगैरे सुद्धा लाग. ते लागलं वगैरे आहे, पण ठीक आहे, एवढं तर चालते एवढं चालतंय. चालते चालते. पण मग घरातनं फोन वगैरे आले का? घरच्यांना तर काळजी नेहमी असते, पण ठीक आहे, आता ते लोक पण वाटतं की कोणी ना कोणी करत आहे तर चालेल. पण तुला काय वाटतं? तर तू लाठ्या काट्या खाल्ल्यास, हा, एवढं सगळं केलंस पहिल्या हा. दिवसापासून या प्रोटेस्ट मध्ये, अजून काही झालेलं नाहीये, नाही, काय निर्णय वगैरे झालाय? पण असं- याच्या पण तर काही ना काही इम्पॅक्ट असते. जेव्हा लाला लजपत रायने लाठी खाल्ली तेव्हा त्यांनी भगत सिंगला पण इन्स्पायर केलं होतं, आणि तसंच आम्ही पण लाठी खाऊन आमचे पुढचे जनरेशन लक्षात ठेवतील. पण बाहेर मी बघतो ना सोशल मीडियावरती, जेव्हा मी इथे नसतो तेव्हा मला काय दिसतं की म्हणतात की परवानगी नाहीये, मग तुम्ही का मार्च करता? हा, लोक काय म्हणतात की यांनी दगड आणले, यांनी दगड मारले. दगड लोक मारणं तर काही विषय काही नाही. नेते तर आतंकवादी म्हणण्यापर्यंत पण जातात. तू इथे आहेस, सुरुवातीपासून इथे आहेस, तू जेव्हा हे सगळं ऐकतोस तेव्हा तुला काय वाटतं? आता आमची, जसं मी JNUचा स्टुडंट आता आम्हा लोकांना तर अगोदरपासून अँटी नॅशनल तुकडे तुकडे गँग म्हणतात. तर आम्ही लोक जे प्रश्न करतो, म्हणजे जे लोक रुलिंग रेजिम आहे त्यांच्या आयडिओलॉजीच्या हिशोबाने नाही वागत, त्यांना अँटी नॅशनल बोलून देणं, तुकडे तुकडे गँग बोलून देणं, पत्थरबाजी करण्यावाले, रिटॅलिएशन तर करणारच ना. पोलीसवाले इतके मारतात तर का करतील? त्यांच्याकडे नेम प्लेट पण नाही आहे. तुलाही असं काही लोक त्या दिवशी दिसले हा, की जे दिसले, माझ्याकडे फोटो पण आहे, तुम्हाला दाखवू पण की शकतो. ज्यांनी युनिफॉर्म नव्हता घातलेला? युनिफॉर्म नव्हता घातला, सिव्हिल ड्रेसवर मारत होते. आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी स्वतः लाठी खात होतो त्यांनी म्हणजे एक शिवी दिली आणि म्हटलं की ये जवानी का खून ज्यादा गरम हो रहा है, तो तेच मार असं. हा, असं म्हणून असं म्हणून मारला. की जवानी का खून ज्यादा ज्यादा गरम गरम हो रहा है. हा, जंतर मंतरवरती इथे फिरताना जी काही मराठी पोरं भेटत आहेत त्यातला हा तरुण आहे. 12वी पर्यंत शिकलाय, आता पुढे त्याचं ॲडमिशनचं काम वगैरे सगळं सुरू आहे आणि अहिल्यानगरचा रहिवासी आहे. त्याचे आई वडील खडी फोडण्याचं काम करतात, त्याला एक लहान भाऊ आहे. ही सगळी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी मी यासाठी विचारली. मला त्याला समजून घ्यायचं होतं की अहिल्यानगरवरनं दिल्लीतल्या जंतर मंतरवरती येण्यासाठी अशी कुठली गोष्ट होती जी निशांतला ट्रिगर झाली आणि तो आज इथं कधी 19 तारखेला आलायस, म्हणजे 4-5 दिवस झालेत आता तुला इथं येऊन, 4 दिवस झालेले आहेत. काय झालं, इथं का आलास? मग मी वडिलांना कॉल केला 18च्या सकाळी, मला जायचं आहे, मला फक्त तुम्ही जाण्यासाठी जनरलचे पैसे करून द्या, मी कसंही जाईल, यायचं मी बघल तिकडे 2-3 दिवस थांबल, तुमच्याकडे पैसे होतील तेव्हा द्या, नाही तर मी तिकडंच, मतलब मी नव्हतं यायचा विचार केलाच नव्हता. मी इकून जाणार कसं, मी फक्त तिकून घरून मला निघायचं होतं, मी कसंही लटकून तिकून निघून जाईल. मग पप्पाने तिकीटला पैसे दिले, मला मम्मीला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले होते, मम्मीला घेऊन गाडीवर गेलो, आधार कार्डवरून मी 2,000 रुपये त्यांनी काढलेले नव्हते मागच्या 2 महिन्यापासून. 1,000 रुपये मम्मीने ठेवले, 2,000 ते बाजार वगैरे करायचं होतं, 2,000 मी ठेवले. ते 2,000 मधून मी तिकडून तिकीट वगैरे काढलं आणि इकडं आलो, आणि ते पैसे अजून खिशात पडलेले, त्याच्यातलं काही पैसे एवढे खर्च पण अजून झालेले नाही माझे. बाकी फ्रस्ट्रेशन आहे सिस्टम विरुद्ध, बाकी काहीच नाही आहे. बदलाव पाहिजे, बदलाव जर केला, एज्युकेशन सिस्टममध्ये बदलाव केलं तर बाकीचे खूप काही असे मुद्दे आहे ना, ते ऑटोमॅटिक, त्यांना तुम्हाला हात लावायची गरज, ते ऑटोमॅटिक सुधारतील. सिस्टम करप्ट नाही आहे, सिस्टममध्ये जे लोक आहे ना ते मानसिकता ते एज्युकेशनमुळेच बनते ते. पण मला एक सांग की तू आलास, सगळं एवढं सगळं करून तू इकडे आलास, येऊन शेवटी 20 तारखेला सगळ्यांबरोबर लाठ्या खाल्ल्यास, काय वाटत होतं तेव्हा तुला लाठी बसली, काय वाटत? मला तर ते एक दुःख वाटत होतं की लोक, जेव्हा मी घरातून निघलो होतो तर माझ्या वडिलांचा विश्वास होता की तिकडे पोलीस लोक आहे, जर कोणी अराजकवादी तत्वाने तिकडे जर घाण केली तर पोलीस यांना वाचवतील. तुझ्या बाबांना वाटत होतं की पोलीसच वाचवलं आम्हाला त्यांच्या हे, आणि यांनीच आम्हाला मारलंय. आता त्यांचे 2 दिवसापासून कॉल चालू आहे, काही पण कर पण घरी येतो. तर ही सगळी या मुलांची भावना आहे. इथं जसं जसं आपण फिरतो आणि या गोष्टी येतात ना एकेका मुलाकडनं, तर तेव्हा हे सगळं कळतं. हा मुलगा तर आईला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते त्यातले थोडे पैसे आईनं त्याला दिले, वडिलांनी तिकिटीचे पैसे दिले, परत कसं जाणार आहे त्याला माहिती नाही. आता इथं येऊन बसलाय, लाठी खाल्लेली आहे, घरातनं फोन येत आहेत, त्यालाही माहिती नाही तो इथनं कधी जाईल, कसा जाईल, काय होईल, पण तो बसलाय.
अशा अनेक कहाण्या आहेत ज्या इथं जंतर मंतरवरती जेव्हा आपण फिरतो एकेकाशी बोलतो तेव्हा कळतात. बोलूया आणखी काही जणांशी. आणि धन्यवाद कोविडूला की त्यांनी बोलण्यासाठी एक मंच दिला. लोकांच्या इकडे आवाज ते उचलत आहे, तेच पाहिजे. माळकरी आहात दादा, वारी करता, वारी चुकवत नाही, नाही. पण वारी सुरू असताना सुद्धा इथे इथं आला. आलो, मुलासाठी आलो, इतक्या बारीक बारीक पोरं पाहून आलो. लय मारलं हो, लय मारलं. कोणाचे हात तोडे, कोणाचे डोके फोडे. त्या एका माणसाला तर 3 पोलिसांना मारलं. त्यांना जेव्हा हात व्हिडिओमध्ये पाहिलं तेव्हा मारो, जित्ता मारना उत्ता मारो, गोरी मारो मेरे को, जित्ता भी मारो. 3 पोलीस एक आदमी को एका माणसाला मारलो. पोरांसाठी इथे आला तर पांडुरंगासाठी एकादशीला जाणार. आता मी पांडुरंगाला पहिला जाणार होतो, पण मला हे मुलाला मारलेलं बघवलं नाही. मी म्हणलो आपण एकदा ह्याच्यात पांडुरंग आहे सगळा. तो आपला पंढरपूरचा तर पांडुरंग आहेच, पण या जनतेत पांडुरंग आहे. जनतेत पहिला पांडुरंग आहे ना. जनताला जर तुम्ही मारित असेल तर हे पहिलं पहा नाही ना, मग देवाकडे जाऊ आपण. देवाला साकडे घालू. देवा हे काय चाललं आपल्या याच्यात आता. हो, असं चालल्यावर कसा देत चालेल आपला. बरोबर आहे. हा विचार जो दादा सांगतायत की जनतेमध्ये पांडुरंग आहे, जनतेच्या प्रश्नांमध्ये पांडुरंग आहे, जनतेच्या आवाजामध्ये पांडुरंग आहे, आणि तो पांडुरंग शोधण्यासाठी माळकरी आहेत ते, आणि ते इथे आले आहेत दिल्लीच्या जंतर मंतरवरती, कारण त्यांना तो पांडुरंग महत्त्वाचा वाटला. याच्यानंतर ते जाणार आहेत त्या पांडुरंगाकडे, त्यालाही सांगतील या सगळ्या गोष्टी. पण हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र, त्याची परंपरा, त्याची संस्कृती, त्याचे विचार दिल्लीच्या जंतर मंतरवरती सापडतात, ते हे असे सापडतात. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोल व्हिडिओसाठी जंतर मंतरवरून दिल्लीतून मी गुरुप्रसाद.